तर मी तुम्हाला जो अधिकार सांगितला की उभं राहण्याचा अधिकार आहे, माघार घेण्याचा अधिकार आहे, तसं मतदान करण्याचा आणि मतदान न करण्याचा पण अधिकार आहे. त्याच्या खाली हे नोटा येते की मी मतदान, मला कोणाला हे कोणीच मला पसंत नाही, मी नोटाला मतदान करणार. आता तुम्ही जे म्हणताय त्या या नोटामध्ये हा बिनदाताचा वाघ आहे आपल्या इथे आलेला आहे तो. आता कसं असतं, समजा नोटाला सगळ्यात जास्त मतं मिळाली, तोच निवडून आला नोटा. आपल्याकडे काय होतं, अनेक राज्यांमध्ये त्यांनी हे मान्य केलेलं नाही, ज्या व्यक्तीला जास्त मतं मिळाली तो निवडून, नोटाला जरी जास्त मतं मिळाली तरी ज्याला जास्त मतं मिळाली तो निवडून आला असं धरलं जातं. आता जी आपण नोटा ज्या परदेशातनं छोट्या राज्यांमधनं घेतलं तिथे काय तरतूद आहे की नोटाला जर का जास्त मतं मिळाली तर ती निवडणूक पुन्हा घेतली जाते. पहिलं नंबर एक. त्या उमेदवारापेक्षा हां, नोटाला जास्त मिळाली तर नोटा तर काय ती पर्सन नाही आहे, त्यामुळे तिथे पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल. आणि त्यावेळी जे निवडणुकीला उभे असतील ते त्या काळापुरते डिस्क्वालिफाय होतात, त्यांना पुन्हा उभं राहता येत नाही. या तरतुदी आहेत, कडक तरतुदी आहेत, त्यामुळे नोटाला अर्थ उरतो तिथे.